सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर्फे विद्यार्थी मिळून 9195 जागांसाठी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती आणि शेवटची जी तारीख होती 19 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख होती। आणि महाराष्ट्रातील मी तमाम विद्यार्थ्यांना वारंवार या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलो होतो की सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फॉर्म भरून घ्या, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्या मताने ज्या विद्यार्थ्यांनी भरला असेल तर त्यांचं सिलेक्शन होणारच आहे, कारण की मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा जो कडाब आहे विद्यार्थी मिळवणं खूप कमी जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मागची जी भरती होती 2023 ची, तर त्यावेळेस जो कडाब गेला होता 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 30, 40, 50 वर फक्त कडाब गेला होता, एक लक्षात ठेवा। एवढा काही कडाब या ठिकाणी गेला होता। मेरिट कशा प्रकारे बनते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये फॉर्म किती आले, त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये कोणाकोणाचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये ग्राउंड फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, उंची वगैरे किती घेतला जाणार आहे, ग्राउंडचा इव्हेंट कोणकोणते आहे, टायमिंग काय भेटणार आहे, ग्राउंडला मार्क्स वगैरे असते काय, त्याचबरोबर जे ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, पुढची प्रक्रिया कशी आहे, ग्राउंड कोणत्या महिन्यापर्यंत चालू होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कटावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला, तुमच्या ट्रेडचं पण नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी कोणत्या ट्रेडमध्ये या ठिकाणी फॉर्म भरलेला, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे या ठिकाणी फॉर्म भरणे या ठिकाणी झालेले आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे खूप कमी या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थ्यांनी इकडे फॉर्म भरला नाही आहे, म्हणजे कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, एक लक्षात ठेवा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला, ठीक आहे। तर त्यामुळे जे कॉम्पिटिशन आहे हे कमी असणार आहे। त्याचबरोबर उंची यामध्ये 170 सेंटीमीटर मागितले, त्यामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म यामध्ये भरला नाही आहे। आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जर आपण पुढची प्रक्रिया जर पाहिली, तर आता पहिली जे विद्यार्थी भरपूर विद्यार्थी यामध्ये काढणार आहेत, तर ते तुम्हाला सांगून देतो। पहिले फॉर्ममध्ये आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, तर फॉर्ममध्ये काही विद्यार्थी रिजेक्ट होणार आहे। कोणी फोटो जर चुकीचा टाकला असेल, फॉर्म भरताना सिग्नेचर चुकीचं टाकलं असेल, फॉर्म भरताना स्पेलिंग चुकवलं असेल, तर असे काही फॉर्म जे विद्यार्थी मिळवणं रिजेक्ट केले जाणार आहे। ज्यांनी फोटोच्या खाल्या, तर त्यांनी सर्व काही नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे की कोणाकोणाचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जशा प्रकारे फॉर्म भरला, जाहिरात तुम्ही वाचा एक वेळा, आणि त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की कोणाचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे आणि कोणाचा नाही होणार आहे। तर यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन अजून घसरणार आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट यामध्ये की पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, त्यामुळे ग्राउंडमध्ये सुद्धा अर्धी कॉम्पिटिशन घसरणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला, तर ग्राउंड यामध्ये टप आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, जे ड्रायव्हरचं पद आहे, मोटरचं मेकॅनिकलचं पद आहे, त्याचबरोबर गार्डनरचं पद आहे, पेंटरचं पद आहे, कार्पेंटरचं पद आहे, ब्रास बँडचं पद आहे, पाईप बँडचं पद आहे, कॉबलरचं पद आहे, टेलरचं पद आहे, बिगलरचं पद आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटामध्ये मारायचे आहे। 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला, जाग्यावर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार। 24 मिनिटाच्या अंदर आले तर आपण पास आहे। महिला उमेदवारांसाठी तर पाहिलं या पदामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 8.5 मिनिटामध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 8.5 मिनिटापेक्षा जास्त टाइम लागला, फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर जर आपण पाहिलं, कुकचं पद आहे, वॉटर करियर आहे, बार्बर आहे, हेअर ड्रेसर आहे, वॉशरमॅन आहे, वॉशर वुमेन आहे आणि सफाई कर्मचारी। या पदामध्ये जे ग्राउंड कमी आहे, म्हणजे 1600 मीटर रनिंग आहे, 10 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि पुरुष उमेदवारांना 1600 मीटर 10 मिनिटामध्ये मारायचे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 12 मिनिटामध्ये मारायचे। तर कॉम्पिटिशन तुम्हाला या पदामध्येच पाहायला भेटणार आहे, हे जे काही पद असणार आहे, कारण की यामध्ये ग्राउंड कमी आहे। ग्राउंड कमी असल्यामुळे यामध्ये ग्राउंडमध्ये तर जास्त पुरं क्वालिफाय होणार आहे, पण समोर पेपरमधला जो कडाप आहे थोडाफार जास्त देऊ शकते या ट्रेडचा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। आणि उंचीचा जर आपण विचार केला, 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, 87 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। तर उंची छातीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी ते काटणार आहे, छाटणार आहे। आणि महिला उमेदवार आणि एसटी डिग्रीच्या जर तुम्ही असाल, तर
62.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 150 सेंटीमीटर आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एस टी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे, तर एवढं काही. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं ट्रेड टेस्ट कसे होणार आहे, पहिले ग्राउंड झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणाचे 25 प्रश्न, 2 घंट्याचा पेपर सेट टाईम भेटणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे. पेपर झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं आपलं ट्रेड टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. आता आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये काय करावं लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं ट्रेड टेस्टमध्ये जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये वाहन चालवण्याचा व्यवसायाचे ज्ञान, हलकी आणि अवजड वाहन चालवणे, हाताळणे, पार्किंग आणि देखभाल करणे हे काही काम करावं लागणार आहे. मोटर मेकॅनिकल वाहनचं पद आहे, यामध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटर मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजारे हाताळणे इत्यादी तुम्हाला आलं पाहिजे. आणि बिग्लरमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये बिग्लर वाजवता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे काही यामध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिंपी पदामध्ये जर पाहिलं व्यक्तीचे मापे घेणे, टेरी कॉटन गणवेश, नागरी कपड्यांचे कापणी शिवणकाम, गरम कपडे गणवेशाची कापणी शिवणकाम हे काही करावं लागणार आहे. 50 मार्काची या सर्व यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. 50 पैकी जे पासिंग असणार आहे फक्त 20 मार्कावर पासिंग असणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मोचीचं पद आहे, मोचीमध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिश करणे, अवजारे हाताळणे, चामडे काढणे, बुटांचे दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे. त्यानंतर सुतार पदामध्ये अवजारे हाताळणे, त्याचबरोबर लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यांवर काचा लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या, रँक आणि लाकडी ट्रस बनवण्यास सक्षम. ठीक आहे, तर हे काही काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे पेंटरचं पद आहे त्यामध्ये रंग, पेंट्स, शेड, साईन, बोर्ड पेंटिंग आणि ड्रॉइंग, त्याचबरोबर मोटर वाहनाचे स्प्रे पेंटिंग इत्यादींचं ज्ञान, वेगवेगळे पेंट्स डिस्प्ले रिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सुबकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, त्याचबरोबर लाकूड पेंटिंग आणि CGI शीट पेंटिंगसाठी लागणाऱ्या पेंट्स प्रमाणे काढण्याची क्षमता. त्याचबरोबर माली पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, वृक्षारोपणाचे ज्ञान आपल्याला असणार आहे, रोपांची निगा, बियाणे व त्यांचे हंगाम खते आणि सेंद्रिय खते ज्ञान. ठीक आहे, इत्यादी आपल्याला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ब्रास बँडमध्ये जर पाहिलं ब्रास बँड वाद्य वाजवता आलं पाहिजे, पाईप बँडमध्ये जर पाहिलं पाईप बँड वाद्य वाजवता आलं पाहिजे. आणि कुकमध्ये जर पाहिलं तर 100 माणसांसाठी आपल्याला चपाती व भात, भाजी, डाळ, सांबार, इडली इत्यादी बनवणे. त्याचबरोबर मटण झालं, मासोळी झालं, अंडे झालं, खीर झालं इत्यादी तुम्हाला बनवावं लागणार आहे. त्यानंतर जलवाकमध्ये जर पाहिलं भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्याचं, पीठ मळणे आणि भाजी चिरणे इत्यादी. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं वाशरमॅन महिलांसाठी जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, नाभिकांसाठी पुरुषांचे अवजारे हाताळणे, केस कापणे आणि दाढी करणे, आणि महिला केशभूषा कारासाठी महिलांच्या अवजारे हाताळणे, केस कापणे हे काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर जे धुणीवालाचं पद आहे म्हणजे या ठिकाणी जे आहे सफाई कर्मचारी आहे. ठीक आहे, त्यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जे पद आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वॉशर वुमेनचं जर जे पद आहे तर त्यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर धुणीवालाचं जे पद आहे त्यामध्ये आपल्याला कपडे धुणे, खाकी, सुती, गणवेश, लोक आणि टीसी कशाला. त्याचबरोबर सफाई कर्मचारीमध्ये फरशी, मोकळी जागा झाडणे आणि शौचालय, स्नानगृह इत्यादी स्वच्छता करणे. त्याचबरोबर पायोनियर पद आहे, गौंडी कामाचे ज्ञान असलं पाहिजे, अवजारे हाताळण्याचं, सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकामासाठी भित्तीचे खांबाचे क्षेत्रावर मोजणे हे काही काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर जे इलेक्ट्रिशियन पायनरमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये विद्युत कामाचे ज्ञान, MCB बसवणे, प्लग बल. आता CRPF ट्रेड्समॅनचा ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर पहा विद्यार्थ्यांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा जे ग्राउंड आहे जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ग्राउंड येण्याची दाट शक्यता. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आणि मागील वर्षीचा जो कटअप गेलेला आहे 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 30 मार्क, 40 मार्क, 50 मार्कावर सिलेक्शन झालं आहे महाराष्ट्रातील ट्रेड्समॅनवाल्यांचं. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय